अनुभूती निवासी स्कूलच्या फुटबॉल मैदानावर CIAC नॅशनल पूर्व सुब्रतो 17 वर्षाखालील महिलांच्या राष्ट्रीय 3 दिवसीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पंजाब संघाने कर्नाटक संघावर 2-0 ने विजय मिळवून 17 वर्षाखालील CIAC राष्ट्रीय प्री सुब्रतो कप महिला फुटबॉल स्पर्धेत फायनलमध्ये विजय मिळवला। दरम्यान विजेता व उपविजेता संघाला रोख पारितोषिक तसेच ट्रॉफी सन्मानचिन्ह देण्यात आले। यावेळी व्यासपीठावर CIACचे अर्णवकुमार शॉ, सिद्धांत किर्लोस्कर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशिष दास, मुख्य पंच ललिता सावंत, फारुख शेख, जैन इरिगेशनचे अभंग जैन, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे उपस्थित होते। प्री सुब्रतो कप महिला फुटबॉल स्पर्धेसाठी 9 राज्यातून संघांनी भाग घेतला होता। त्यात 144 खेळाडूंनी 19 सामने खेळले। धर्मेंद्र राजपूत, जळगाव टाइम्स न्यूज। स्कूल जळगावमध्ये CICSC चा राष्ट्रीय कार्यक्रम होता फुटबॉलचा। या 3 दिवसाच्या फुटबॉलची स्पर्धा या ठिकाणी झाली। त्याच्यामध्ये देशभराचे जो 9 झोन आहे ICSCच्या फुटबॉलमध्ये ते सुब्रतो टुर्नामेंटमध्ये जो सगळे बोर्डला एकत्रित करून ते टुर्नामेंट असतात त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याच्या आधी जो ICSC अंतर्गतचे जो सगळे कॉलेजेस आहेत म्हणजे स्कूल्स आहेत त्याच्या अंतर्गतच्या टुर्नामेंट होता। अंडर 17 टुर्नामेंट होतं, मुलींची खेळ होती त्या फुटबॉलमध्ये आणि सगळे लोकांनी या खूप चांगल्या पद्धतीमध्ये खेळलं। फायनल्समध्ये पंजाब आणि कर्नाटका या 2 राज्याचे एक स्कूल्स याच्यामध्ये त्यांनी सहभाग आपला नोंदवला आणि पंजाबची टीम 2-0 ने या ठिकाणी जिंकली। यासारखा जो फुटबॉल टुर्नामेंट्स आहे विशेषतः मुलींच्या साठी जो क्रीडाचे टुर्नामेंट्स आहे खूप महत्त्वपूर्ण आहे। याला आपण प्रशासन म्हणून शासन म्हणून आपण वेळोवेळी याचं प्रोत्साहन देतो। त्याचं मूल कारण आहे की मुलींमध्ये एक स्पोर्ट्स अगर असेल तर विशेषतः जो किशोरवयीन मुली आहेत त्याच्यामध्ये अगर स्पोर्ट्स आपण एनकरेज केला त्यांचे पूर्ण आयुष्यामध्ये त्याचा फार चांगला परिणाम होतो, त्यांच्या आरोग्यावर फार चांगला परिणाम होतो आणि त्यांच्या शिक्षणावर पण फार चांगला परिणाम होतो। आणि या हिशोबाने या ठिकाणी जो क्रीडा स्पर्धा जो या ठिकाणी आयोजन करण्यात आलाय त्याच्यासाठी मी अनुभूती शाळेला खूप खूप अभिनंदन करतो आणि ICSCचा पण आभार व्यक्त करतो की त्यांनी जळगावमध्ये या म्हणजे देश स्तरावरच्या जो फायनल्स आहेत त्याला जळगावमध्ये आयोजन करण्याचा निर्णय घेतला। मला एक फेदरिंग कॅप ॲडिशनल झालं या निमित्ताने सुब्रतो प्री कप फुटबॉल मॅचमुळे। तर ह्या जळगावकरांसाठी तर आनंदाचीच गोष्ट आहे पण महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट आहे। भाऊंचं हे स्वप्न होतं की आपण मतलब अकॅडमिक बरोबर सगळे स्पोर्ट्स आणि अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना पुढे केलंच पाहिजे आणि त्यानुसार आपले सगळे इव्हेंट सगळे ग्राउंड्स नॅशनल च्या अकॉर्डिंगली प्लॅन केलेले होते। त्या आपण खूप वर्षापासून हे प्रयत्न करत होतो की हे नॅशनल टुर्नामेंट्स आपल्याकडे याव्यात आणि यावर्षी त्या आपल्याला मिळाल्या आणि सुदैवाने कोणतेही काही घटना न होता व्यवस्थित सगळ्या पार पडल्या आणि सगळे पार्टिसिपंट जे 9 वेगवेगळ्या स्टेट्समधनं आलेत ते पार्टिसिपंट्स पण खूप खुश होऊन गेले की अशी व्यवस्था आणि असं ऑर्गनायझेशन आम्ही बघितलं नाही। त्यामुळे सगळी टीम आमची जी टीम आहे त्यांचे सगळ्यात प्रथम धन्यवाद, कारण की हे एकट्याचं काम नाही, सगळी बॅकएंड टीम लागते, डॉक्टरांपासून ते कोचेस ऑर्गनायझर्स आणि प्रिंट मीडिया सगळ्यांची साथ आम्हाला भेटली आणि त्यामुळे हे आम्ही सक्सेसफुल करू शकलो। तर हे खूप मोठी इव्हेंट आहे आणि आता पुढे पुन्हा तायक्वांडो आणि क्रिकेटही आपल्याला मिळालं आहे, तर ही पण एक खूप आनंदाची गोष्ट।